खासदार बजरंग सोनवणे आता आपल्या सोबत आहेत। बजरंगजी, मुख्यमंत्र्यांनी आता धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगितलेला आहे तातडीने। हे मी तुमच्या माध्यमावरूनच ऐकतोय। राजीनामा होणार आहे, पोस्ट झाली, द्यायला सांगितलं। अरे कशामुळे एवढा वेळ लागतो त्याचं उत्तर दिलं पाहिजे। काय कारण आहे? एवढ्या दिवस झालं की एवढं वाईट कृत्य झालेलं असताना सुद्धा या घटनेला त्यांना अधिकार आहे कुठल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवायचे किंवा बडतर्फ करायचा हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे। त्याच्यावर ढकलाढकलीचे विषय न करता काय तो निर्णय लवकर घ्यायला पाहिजे आणि लवकर निर्णय झाल्याच्या नंतर आमच्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला कुठं वाटेल की काहीतरी करतायत, तुम्ही काय करता। एवढी माणुसकीला काळीमा पासणारी एवढी घटना आमच्या जिल्ह्यात घडली, हा शब्द सुद्धा उच्चारता येत नाहीये। ती फोटो बघितल्यापासून आमच्यासारख्याला सुद्धा काहीतरी होतंय आणि त्या कुटुंबाचं काय होत असेल, त्या मुलीने काय करावं, त्या भावानं काय करावं, त्या आईने काय करावं यार। आणि एवढी जर घटना संवेदनशीलता त्यांच्याकडे शिल्लक नसेल, नीतिमत्ता तर नाहीच नाही, पण संवेदनशीलता सुद्धा यांच्याकडे नसेल तर यांना काय म्हणलं पाहिजे आणि या राजकारणी मंडळीला काय करायचंय, ताटायचंय की महाराष्ट्रातल्या एवढ्या जनतेचे हाल होत असले तर मग या राजकारणी मंडळींनी स्वतःसाठी करायचं आणि जनतेसाठी काहीच नाही करायचं असा विषय त्यांचा दिसतो। त्याच्यामुळे याच्यावर बोलण्यासारखं शब्दच नाहीये। त्यांना कशी क्रूर हत्या केली मी पहिल्या क्षणापासून म्हणतोय। पहिल्या सुरुवातीला घटना घडल्यापासून मीडियाच्या समोर येणारा 1 तासाच्या आत मीडिया समोर येऊन बोलणारा मी आहे आणि या प्रकरणात मी पहिल्या बाईटवर मध्ये म्हणलो त्याचा मास्टर माइंड कोण आहे सापडला पाहिजे आणि याच्या मास्टर माइंडवर कारवाई झाली पाहिजे। हीच मागणी वैभवी आमची ताई 10 वेळेस करती। पण या सर्व गोष्टी करताना त्याचा ह्याच्याशी माझा संबंध नाही, ती म्हणतो त्याचा माझ्याशी संबंध नाही। अरे कुणाचा संबंध कुणाचा संबंध नाहीये की यंत्रणेला तपासू देत ना। आणि एवढ्या दिवस ही फोटो याला 90 दिवस झाले ही घटना घडली, का नाही माध्यमाच्या अगोदरच आले समोर? हे फोटो सुद्धा दाबायचं कारण यंत्रणेनं दाबायचं कारण यंत्रणेनं काय केलं हा सुद्धा अति महत्वाचा विषय आहे। त्याच्यामुळं हे यंत्रणेनं सुद्धा कुठेतरी ही आहे किंवा यंत्रणा कुठल्या तरी दबावाखाली येते का म्हणून लोक राजीनामा मागतायत। तर मग हे गोष्ट देणं काही हे नाही ना, त्याच्यामुळे त्यांना वेळेत जाग यायला पाहिजे। मनोज जरांगे असं म्हणतायत बजरंग सोनवणेजी की फाशी झाली पाहिजे, जर झालं नाही तर बदला घेण्याची आता तयारी वेळ आलेली आहे। बघा, आदरणीय मनोजदादा जरांगे जे बोलतात त्या पद्धतीवरती त्यांचं ते सामाजिक कार्य करत असताना ते ठाम असतात। त्यांच्या बाबतीत बोलताना मला एकच सांगायचंय की ती समाजातल्या प्रत्येक घटकाबरोबर ती काम करतायत, समाजाच्या प्रत्येक घटासाठी लढतायत, त्याच्यामुळे त्यांची न्यायाची भूमिका असेल। नक्कीच बजरंग सोनवणेजी, या सगळ्यात टोलवा टोलवी या संपूर्ण राजीनाम्याबाबत झाली। म्हणजे आधी मुंडेंनी या संपूर्ण प्रकरणी जे आहे ते समोर आले, पुरावे सिद्ध झाले तर मग बघू असं म्हटलं। त्यानंतर अजित पवारांनी हा सगळा प्रकरण मुंडेंकडे टोललं। ही टोलवा टोलवी जी झाली, बजरंग सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेले होते, तुर्तास त्यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। मास्टर माइंडवर कारवाई व्हावी असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलेलं आहे।